दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण। सोमवारी अमित शहांची भेट घेतल्यानंतर काल सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मागील आठवड्यात शरद पवारांनी देखील घेतली होती मोदींची भेट। पोलिसांनी धमक्या थांबवल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन। सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंचा इशारा। देशभरात शांततेत लढा उभारण्याचा निर्धार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यातील विद्यार्थी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश। आंदोलनात अतिबळाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार। निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशीच्या कोर्टाच्या सूचना। नवविधेयक पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम नाही। लोकसभेत चर्चेदरम्यान प्रियंका गांधींचा हल्लाबोल। तर पेपरफुटी मागे भाजपचाच हात। ठाकरेंच्या शिवसेनेचा खळबळजनक आरोप। प्रत्यक्षात कर्जाचा आकडा आणि मिळणारी कर्जमाफी यात तफावत। अनेक लाभार्थी शेतकऱ्यांचा आरोप। 2 लाखांच्या आत कर्ज असल्यास कर्जमाफी होणारच। कृषी मंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबईत 7 हिल्स रुग्णालयाच्या करारावरून राजकीय घमासान। मरोळच्या 7 हिल्स रुग्णालयाच्या 60 वर्षांच्या कराराला मंजुरी, पण मनसेच्या अनुपस्थितीवरून आरोप प्रत्यारोप। ठाणे टीडीआर प्रकरणावरून महापालिकेच्या महासभेत रणकंदन। चितळसर मानपाडा टीडीआरमुळे हजारो कोटींच्या महसुली आणि नुकसानीचा नगरसेवकांचा आरोप। आयुक्तांकडून मात्र नियमांनुसार निर्णयाचा दावा। मुसळधार पावसानं नागपूर शहराला झोडपलं। मंगळवारी अवघ्या 7 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी।